नमस्कार, मी पल्लवी। सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा येथील रहिवाशी इसमाला अकोला सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षात भरती करण्यात आले होते। या ठिकाणी योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून मृतकाच्या पत्नीने कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा मोखडा येथील रहिवाशी अरविंद अघमे यांचा अकोला सर्वोपचार रुग्णालयात अपघात कक्षामध्ये उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। रुग्णाला श्वास घेण्यात त्रास होत असल्याने त्याला प्रथम उपचारासाठी अपघात कक्षात दाखल करण्यात आले होते। त्यानंतर अपघात कक्षातील डॉक्टर व सिस्टर यांनी रुग्णाला ऑक्सिजन लावला, मात्र त्यांना पुढील आवश्यक वैद्यकीय उपचार न करता रुग्णाला वार्ड क्रमांक 9 मध्ये शिफ्ट करण्यास सांगितले। अपघात कक्षामध्ये वार्ड बॉय गैरहजर असल्यामुळे रुग्णाची शिफ्टिंग त्यांच्या नातेवाईकांनी केले, परंतु वार्ड क्रमांक 9 मध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण पुन्हा अपघात कक्षात परत आला। रुग्णावरील डॉक्टर व सिस्टर यांनी पुन्हा ऑक्सिजन न लावता रुग्णाला पलंगावर झोपवले आणि आवश्यक उपचार न केल्यामुळे अरविंद अघमे यांचा मृत्यू झाला। रुग्णांच्या नातेवाईकांनी अपघात कक्षातील डॉक्टर व सिस्टर यांच्यावर कर्तव्यबाह्य व हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव गमावल्याचा आरोप केला आहे। रुग्णाच्या पत्नीने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत डॉक्टर व सिस्टर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। नातेवाईकांच्या तक्रारीनुसार अपघात कक्षामध्ये ही परिस्थिती नेहमीच राहते। डॉक्टर, सिस्टर व वार्ड बॉय रुग्णांकडे पुरेसे लक्ष देत नाहीत। प्रशासनाकडे दाखल तक्रारीवर चौकशी समिती नेमली जाते, परंतु अनेकदा चौकशी अहवाल खोटा देऊन डॉक्टर व सिस्टर यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जातो। या घटनेनंतर नातेवाईकांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे की अपघात कक्षातील डॉक्टरांच्या कर्तव्यबाह्यतेसंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून उच्चस्तरीय चौकशी करावी। खोटे चौकशी अहवाल तयार करणाऱ्या समितीविरुद्ध पोलीस कारवाई करावी। डॉक्टर व सिस्टर यांच्याविरुद्ध योग्य गुन्हा दाखल करून गंभीर प्रकार थांबवावे। रुग्णांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे की या प्रकाराकडे राज्य शासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा रुग्णालयातील मृत्यूंचे प्रमाण वाढत राहील। अरविंद अघमे ॲडमिट केलं होतं। कुठं ॲडमिट केलं? OTP मध्ये, अपघात कक्षामध्ये। अपघात कक्षामध्ये काय झालं तिथं? श्वास घ्यायला त्रास होत होता। ऑक्सिजन लावलं, 5 मिनिट ठेवलं आणि काढून टाकलं। कोणी काढलं? तिच्या डॉक्टरांनी काढलं। अच्छा। त्यांना सांगितलं की त्रास होत आहे, त्रास होते, पण ते म्हणाले नॉर्मल आहे, तुम्ही 109ला घेऊन जा। तिथपर्यंत नेलं, जीव हाय भरलं, तिथून इथपर्यंत आणलं। त्यांनी काही प्रोसिजर केली नाही। कोणी नाही केली? डॉक्टरांनी। बरं, त्याच्यामुळे वारले? अच्छा। वॉर्ड बॉय नव्हते का तिथं? नाही, वॉर्ड बॉय नव्हते। वॉर्ड बॉय कुठं होते? वॉर्ड बॉय दिसलेच नाही तिथं। नाही, बरं, ठीक आहे।